नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ब्रेडपासून होणारे झटपट अशी नाश्त्याची रेसिपी। घरी ब्रेड आणला की ब्रेडपासून आज काय नवीन बनवायचं हा प्रश्न आज सगळ्यांनाच पडतो। म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्रेडपासून ही आगळीवेगळी अशी पॅनकेकची रेसिपी। करायला खूप सोपी आणि खायला खूप चटपटीत अशा या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। आता आपण एका बाउलमध्ये 1 कप एवढं बेसन घ्यायचं। त्यानंतर त्यात 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, त्यानंतर थोड्या बारीक चिरलेल्या मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। पिठामध्ये सगळं छान मिक्स होईल असं पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं। पीठ मिक्स झाल्यानंतर त्यात आता आपण थोडं पाणी घालून घ्यायचं। पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची की ब्रेडला हे सगळं लागलं पाहिजे। अशा पद्धतीनं आपण आता पीठ बनवून घ्यायचं। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशी पिठाची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आणि पिठाच्या गुठळ्या न राहिल्या पाहिजेत असं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता छान असं पीठ मी तयार केलं आहे। कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता। जास्त असं घट्ट पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही, अशी पिठाची मी कन्सिस्टन्सी बनवली आहे। आता आपण नॉनस्टिकचा तवा गरम झाला की तव्याला तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यानंतर आता आपण ब्रेड आपल्या बनवलेल्या बॅटरमध्ये डीप करायचं आणि आता आपण तव्यावर हे पॅनकेक्स भाजून घ्यायचे दोन्ही साईडने छान असे पॅनकेक्स कुरकुरीत भाजून घ्यायचे। ह्या रेसिपीला जास्त तेल लागत नाही, कमी तेलामध्ये होणारी अशी झटपट रेसिपी आहे। दोन्ही बाजूने थोडं तेल लावून घ्यायचं वरून आणि छान असं सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं। पाहू शकता एका बाजूने पॅनकेक्स किती छान भाजला आहे। असं दोन्ही साईडने छान पॅनकेक्स भाजून घ्यायचे आणि आता आपण पॅनकेक्स भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि ह्याच पद्धतीने दुसरे पॅनकेक्स बनवून घ्यायचे। अगदी कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात तयार होणारी अशी झटपटी रेसिपी आहे। दुसराही ब्रेड असा बॅटरमध्ये छान डीप करायचा आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं। ज्यांना जास्त ऑइली खाऊ वाटत नाही त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे। दोन्ही बाजूने छान असे पॅनकेक्स भाजून घ्यायचे। छान पॅनकेक्स दोन्ही बाजूने भाजून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पाहू शकता छान असे पॅनकेक्स बनवून तयार झाले आहेत। मधून असे ट्रायंगल शेपमधून पॅनकेक्स कट करून घ्यायचे आणि सॉस सोबत खायला खूप म्हणजे खूपच छान लागतात। अगदी कमी वेळेत होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तुमच्या मैत्रिणींना पण ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। खात राहा, खुश राहा आणि मजेत राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू।